नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये वनरक्षक भरती सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये वनरक्षक भरतीसाठी मागील वर्षी झालेल्या परीक्षेला काही विचारण्यात आलेले जे काही महत्त्वाचे प्रश्न होते त्यातील आपण 20 प्रश्न आज या व्हिडिओमध्ये घेत आहोत। हे जे सर्वचे सर्व प्रश्न आहेत हे आपल्याला TCS पॅटर्ननुसार विचारण्यात आलेले सामान्य ज्ञान प्रश्न आहेत। त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे। दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा, म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे। आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। नुसार महाराष्ट्र हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे। लक्षात ठेवायचे, प्रश्न थोडासा समजावून घ्या। प्रश्न विचारलाय कसा आपल्याला की 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले कितव्या क्रमांकाचं राज्य आहे, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। आणि मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर ऑप्शन क्रमांक 4, तर दुसऱ्या क्रमांकाचं लोकसंख्येच्या बाबतीमध्ये सर्वात मोठं राज्य जे आहे ते आहे महाराष्ट्र, दुसऱ्या क्रमांकाचं। लक्षात ठेवा, कितव्या? दुसऱ्या क्रमांकाचं। तर या ठिकाणी आपण पाहूया सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहेत। पहिल्या क्रमांकावरती आहे उत्तर प्रदेश, हे सर्वात मोठी लोकसंख्या असलेले राज्य आहे। दुसऱ्या क्रमांकावरती आहे महाराष्ट्र आणि तिसरा क्रमांक जो आहे तो आहे बिहार राज्याचा। आणि हे सर्व काही प्रश्न आपल्याला 2011च्या जनगणनेवरती विचारण्यात आले होते। या ठिकाणी आपल्याला अजून दुसरे प्रश्न तयार होतात। तर सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहेत? सिक्कीम, मिझोरम आणि अरुणाचल प्रदेश। आणि हे जे आहेत हे अनुक्रमे सर्वात कमी लोकसंख्या असणारे आहेत। आणि क्षेत्रफळानुसार जर पाहायचं झालं तर राजस्थान हे सर्वात मोठं राज्य आहे, त्यानंतर आहे मध्य प्रदेश आणि त्यानंतर आहे महाराष्ट्र। तर या ठिकाणी आपल्याला कन्क्लुजन मध्ये दोन प्रश्न कशा पद्धतीने तयार होतात तर महाराष्ट्र हे भारतातील लोकसंख्येच्या बाबतीतील कितवं दुसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर आहे। आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर विचारलं तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरं राज्य आहे पहा महाराष्ट्र। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। यानंतरचा प्रश्न आहे पहा, बौद्ध मठांना डॅश असे देखील म्हटले जात असे। जे काही बौद्ध मठ असतात तर त्या मठांना अजून एक नाव आहे किंवा अजून एक शब्द वापरला जातो, तर तो शब्द कोणता आहे? लक्षात ठेवायचं आहे, पर्याय क्रमांक 3, तर बौद्ध मठ जे आहेत त्याला विहार देखील असं म्हटलं जातं। या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा शब्द आहे पहा विहार। बौद्ध मठांना विहार म्हटलं जातं। आणि विहार म्हणजे काय असतं सहजासहजी विचार जर केला तर विहार एक निवासस्थान असू शकतं, एक सीमा असू शकते, एक उत्तम खोली असू शकते, ज्या ठिकाणी जे सामान्य लोक आहेत ते शिकवणी ऐकू शकतात किंवा त्या ठिकाणी ते ध्यान देखील करू शकतात, काही प्लॅन्स किंवा योजना आखू शकतात आणि काही महत्त्वाचे जर कार्यक्रम असतील तर ते देखील पूर्ण करू शकतात। त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 3 विहार असं त्याला म्हटलं जातं। आणि विहार हे कशाला म्हटलं जातं? जे बौद्ध मठ आहेत त्यांनाच विहार असं नाव देण्यात आलेलं आहे। यानंतरचा प्रश्न आहे, खालील तरतुदी कोणत्या मूलभूत हक्कांतर्गत नमूद केलेल्या आहेत? या ठिकाणी आपल्याला दोन तरतुदी विचारलेल्या आहेत। पहिली तरतूद काय आहे? मानवी तस्करी आणि वेठबिगारी यांना मनाई केलेली। आणि दुसरं जे आहे धोकादायक नोकऱ्यांमध्ये बालकांना कामावर ठेवण्यास सक्त मनाई। लक्षात ठेवा, हे जे दोन विधानं आहेत किंवा ह्या ज्या दोन तरतुदी आहेत तर ह्या तरतुदी कोणत्या मूलभूत हक्कांतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत? आणि ह्या करण्यात आलेल्या आहेत पहा ऑप्शन क्रमांक 1, तर शोषणाविरुद्धचा जो हक्क आहे तर त्या हक्काच्या अंतर्गत या दोन मूलभूत हे जे आहेत तरतुदी ते येतात। यामध्ये शोषणाविरुद्धचा जो हक्क आहे या हक्काअंतर्गत नमूद केलेली जी विधानं किंवा ज्या तरतुदी आहेत ते आलेल्या आहेत। कलम 23 आणि कलम 24 नुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला शोषणाविरुद्ध आवाज उठवण्याचा हक्क देण्यात आलेला आहे। कलम लक्षात ठेवा, कलम 23 आणि कलम 24। मानवी तस्करी, वेठबिगारी यांना मनाई आणि धोकादायक नोकऱ्यांमध्ये बालकांना कामावर ठेवण्यामध्ये मनाई याची तरतूद जी आहे ही शोषणाविरुद्धचा हक्क या मूलभूत हक्काच्या अंतर्गत नमूद करण्यात आलेले आहेत। म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। तर पहा मित्रांनो, यानंतरचा प्रश्न आहे, मानवी ऐक्य दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आपल्याला कोणताही पॅटर्न असू द्या, पहा TCS असू द्या, IBPS असू द्या, रेल्वेचे पॅटर्न असू द्या, अजून कोणतेही पॅटर्न असू द्या,
परीक्षेमध्ये आपल्याला दिनविशेषवरती हमखास प्रश्न विचारले जातात। त्यामधीलच हा एक प्रश्न आहे, मानवी ऐक्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आणि हा केला जातो पर्याय क्रमांक 1 तर 20 डिसेंबर या दिवशी मानवी ऐक्य दिवस हा साजरा केला जातो। त्यामुळे मित्रांनो आपण काय केलं आहे, जे काही जागतिक दिनविशेष आहेत, जागतिक दिनविशेष पूर्ण वर्षाचे आणि राष्ट्रीय दिनविशेष पूर्ण वर्षाचे, यावरती 2 डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेले आहेत। त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी ते व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर जे काही दिनविशेषवरती प्रश्न असतील ते आपल्याला सोडवणं खूप सोपं जाऊ शकतं। या ठिकाणी पहा, 20 डिसेंबर जो आहे तो मानवी ऐक्य दिवस साजरा केला जातो। यानंतर आहे 11 डिसेंबर, तर 11 डिसेंबर हा युनिसेफ दिवस म्हणून साजरा केला जातो। यानंतर आहे 10 डिसेंबर, तर 10 डिसेंबर हा मानवी हक्क दिवस असतो। आणि 14 नोव्हेंबर जो आहे, 14 नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिन असतो। कधी कधी 14 नोव्हेंबरला लक्षात ठेवायचे आपल्याला बाल दिवस यावरती सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, पण मानवी ऐक्य दिवस हा 20 डिसेंबरला साजरा केला जातो। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, डॅशच्या ठेवी या प्रामुख्याने झारखंडमधील सिंगभूम जिल्हा, मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्हा आणि राजस्थानमधील झुंझुनू आणि अलवर जिल्ह्यामध्ये आढळतात। लक्षात ठेवा, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि हा प्रश्न आपल्याला भौगोलिक प्रश्न विचारण्यात आलेला आहे। मित्रांनो, जेवढे काही TCS पॅटर्न प्रश्न घेते हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला 5वी ते 12वी, लक्षात ठेवा 5वी ते 12वी स्टेट बोर्ड जे आहे तर त्यानुसार घेण्यात आलेले हे प्रश्न आपल्याला TCS पॅटर्नमध्ये हमखास विचारलेले आहेत। म्हणजे जवळपास हा जो पॅटर्न आहे हा पूर्णपणे स्टेट बोर्डच्या पुस्तकावरती अवलंबून आहे। तर कशाच्या ठेवी ह्या प्रामुख्याने झारखंड राज्यामधील सिंगभूम जिल्हा, मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्हा आणि राजस्थानमधील झुंझुनू आणि अलवर जिल्ह्यामध्ये आढळतात। तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, तर तांबा हा जो धातू आहे याच्या ठेवी म्हणजे याचा साठा जो आहे तो प्रामुख्याने आढळतो। कोणत्या कोणत्या ठिकाणी? मध्य प्रदेश राज्यातील बालाघाट जिल्हा, झारखंडमधील सिंगभूम जिल्हा आणि राजस्थानमधील 2 जिल्हे आहेत, तर त्यामध्ये आहे झुंझुनू आणि अलवर जिल्हा। या ठिकाणी तांब्याच्या खाणी ज्या आहेत ह्या प्रामुख्याने आढळतात। आणि तांबे हा जो आहे हा नैसर्गिक आढळणारा विद्युत वाहक असणारा एक धातू आहे। तांबे धातू मऊ, तन्यक्षम आणि विद्युत उष्णतेचा सुवाहक आहे। तांब्याचा उपयोग जो आहे तो विद्युत वाहिन्यांमध्ये केला जातो, तसेच उष्णता वाहकामध्ये आणि घरगुती भांड्यांमध्ये सुद्धा तांब्याचा वापर हा केला जातो। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, गोदावरी परुळेकर यांच्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? योग्य नाही म्हणजेच काय, तर सरळ सरळ यांचं कोणतं विधान अयोग्य आहे? तर यामध्ये विधान पहा मित्रांनो, थोडासा व्हिडिओ मोठा होऊ शकतो पण व्हिडिओ हा पूर्णपणे आपण संदर्भ आणि स्पष्टीकरणासह घेतलेला आहे। या ठिकाणी विधान पहा, त्यांच्यावर साम्यवादी विचार प्रणालीचा प्रभाव होता, त्या ब्रिटिश राजवटी विरुद्धच्या विद्यार्थी चळवळीत सक्रिय होत्या, त्या भारत सेवक समाजाच्या आजीवन सदस्या म्हणून समाविष्ट झालेल्या पहिल्या महिला होत आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला कायदा पदवीधर देखील त्या होत्या। यांच्यापैकी कोणतं विधान जे आहे हे योग्य नाही विचारले। पहा, योग्य नाही म्हणजेच अयोग्य कोणतं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर त्यांच्यावरती साम्यवादी विचार प्रणालीचा प्रभाव होता हे जे वाक्य आहे हे वाक्य चुकीचं आहे। म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। तर यामध्ये पहा, गोदावरी परुळेकर यांचा जन्म 14 ऑगस्ट 1907 रोजी पुणे या जिल्ह्यामध्ये झाला। आपल्याला म्हाडा भरतीमध्ये TCSने एक प्रश्न विचारला होता की गोदावरी परुळेकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला, तर पुणे या ठिकाणी झाला। ब्रिटिश राजवटी विरुद्ध विद्यार्थी चळवळीमध्ये त्या सक्रिय होत्या। महाराष्ट्रातील पहिल्या महिला कायदा पदवीधर देखील त्या होत्या। या प्रश्नाचं उत्तर काय होतं? पर्याय क्रमांक 1। आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF जर मिळवायची असेल मित्रांनो तर डिस्क्रिप्शनमध्ये मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्यावरती जाऊन आपण प्रत्येक व्हिडिओची PDF मिळवू शकता। आणि जेवढे काही वनरक्षक भरती 2023 ला झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांच्या लिंक्स देखील आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। यानंतरचा प्रश्न आहे, ब्रिटिशांनी मंजूर केलेला भारत सरकार कायदा 1935 हा डॅश साली लागू करण्यात आला। या ठिकाणी पहा, भारत सरकार कायदा 1935 हा जो आहे हा ब्रिटिशांनी मंजूर केला होता, पण तो कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आलेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर हा प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3, तर 1937 साली हा जो कायदा आहे हा मंजूर करण्यात आलेला आहे। मित्रांनो, काही काही ठिकाणी आपली बाय चान्स एखादी प्रिंट मिस्टेक असू शकते, पण आपल्याला PDF मध्ये ती दूर केलेली जाणार आहे। तर पहा, ब्रिटिश संसदेने ऑगस्ट 1935 मध्ये भारत सरकार कायदा 1935 जो आहे तो मंजूर केला आणि या कायद्याद्वारे भारताच्या प्रांतातील सर्व खात्यांचा कारभार भारतीय प्रतिनिधींच्या हाती सोपवण्यात आला।
जे काही ह्या सत्ता आहेत तर त्या सत्तांनी स्वायत्ता देण्यात आलेली होती. ब्रिटिशांनी मंजूर केलेला भारत सरकार कायदा 1935 जो आहे तो 1937 या वर्षी लागू करण्यात आला होता. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील न्याय यंत्रणेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? थोडासा कन्फ्युजन होणारा प्रश्न आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला अयोग्य असा शब्द दिलेलाच नाही. या ठिकाणी शब्द काय दिलेला आहे की योग्य नाही असा शब्द खूप कन्फ्युजन करतो. योग्य नाही म्हणजेच काय तर ते आहे पहा, अयोग्य म्हणजेच काय तर चुकीचं विधान कोणतं आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर या ठिकाणी चुकीचं विधान कोणतं आहे लक्षात ठेवा. या ठिकाणी आपण सर्व विधानं पाहूया, आपल्याला वाचलं की थोडंसं समजून जाईल. तर पहिलं विधान आहे की न्यायाधीशांना काढून टाकण्याची कार्यवाही सुरू असल्याशिवाय संसद न्यायाधीशांच्या वर्तनावर चर्चा करू शकत नाही, हे एक विधान आहे. न्यायाधीशांची कृती आणि निर्णयावर वैयक्तिक टीका केली जात नाही, हे दुसरं विधान आहे. आणि न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी आढळणाऱ्यांना दंडित करण्याचा अधिकार न्याय यंत्रणेकडे आहे, हे तिसरं विधान आहे. आणि चौथं आहे, न्याय यंत्रणा आर्थिकदृष्ट्या विधानमंडळावर अवलंबून असते. तर यापैकी अयोग्य असणारं विधान कोणतं आहे? तर अयोग्य असणारं विधान आहे पर्याय क्रमांक 4. तर न्याय यंत्रणा आर्थिकदृष्ट्या विधानमंडळावर अवलंबून असते, ही जी आहे हे आपलं योग्य विधान आहे. दिलेले वरचे तिन्ही विधानं हे बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर 8व्या प्रश्नाचे काही महत्त्वाचे पॉइंट आहेत पहा. तर न्याय व्यवस्था ही सरकारची एक शाखा आहे जी कायद्याचा अर्थ लावते, वाद मिटवते आणि सर्व नागरिकांना समान न्याय देते. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी किंवा केल्याच्या जर दिसून आला तर दोषी आढळणाऱ्यांना दंडित करण्याचा अधिकार हा न्याय यंत्रणेकडे देण्यात आलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 4. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील कोणता अनुच्छेद हा संघराज्याच्या अधिकृत भाषेशी संबंधित आहे? संघराज्याची अधिकृत भाषा याच्याशी कोणता अनुच्छेद संबंधित येतो? तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 1. तर अनुच्छेद 343. लक्षात ठेवा मित्रांनो, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि वनरक्षक भरतीमध्ये हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला जवळपास 3 वेळा विचारण्यात आलेला आहे. पहा, अनुच्छेद 343 हा कशाच्या संबंधित येतो? तर तो येतो अधिकृत भाषेच्या. या ठिकाणी अनुच्छेद 132 देण्यात आलेला आहे. तर याविषयी काय आहे? विवक्षित प्रकरणी उच्च न्यायालयावरील अपिलांमध्ये सर्वोच्च न्यायालयाची अपील अधिकारिता हा जो आहे हा अनुच्छेद 132 सांगतो. 218वा अनुच्छेद काय सांगतो? तर सर्वोच्च न्यायालय संबंधित तरतुदी उच्च न्यायालयांना लागू असणे, हे अनुच्छेद 218 आहे. या ठिकाणी अनुच्छेद 343 देखील आहे. तर यामध्ये संघ राज्याची भाषा याच्याशी संबंधित आहे आणि 368 जे आहे तर ते घटना दुरुस्तीशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 10वा आहे, कृष्णा नदी ही महाराष्ट्रातील डॅश वाहणाऱ्या नद्यांपैकी एक आहे. म्हणजे ही जी नदी आहे ही उत्तरेकडे, पूर्वेकडे, पश्चिमेकडे की दक्षिणेकडे वाहणाऱ्या नद्यांपैकी एक नदी मानली जाते. तर कृष्णा ही जी नदी आहे मित्रांनो ही पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्यांपैकी एक आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यामध्ये पहा, कृष्णा नदी ही महाराष्ट्रातील पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्यांपैकी एक नदी मानली जाते. कृष्णा नदी ही दक्षिण भारतातून वाहणारी एक प्रमुख नदी आहे. ही नदी महाराष्ट्रातील महाबळेश्वर जवळ उगम पावून सुमारे 1400 किलोमीटर अंतर पार करत आंध्र प्रदेश राज्यातील राजमहिंद्री हे जे ठिकाण आहे या ठिकाणी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. या ठिकाणी आपल्याला अजून 2 प्रश्न मित्रांनो हे खूप महत्त्वाचे होतात. तर पहिला प्रश्न काय आहे की कृष्णा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? तर महाबळेश्वर जवळ जो आहे तो उगम आहे कृष्णा नदीचा. आणि दुसरा प्रश्न कोणता आहे की कृष्णा नदी कोणत्या उपसागराला जाऊन मिळते? तर ती मिळते बंगालच्या उपसागराला. आणि महाराष्ट्रातील पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्यांपैकी एक महत्त्वाची नदी आहे कृष्णा नदी. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील मृदेच्या संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान योग्य नाही? आपल्याला प्रत्येक ठिकाणी योग्य नाही असा शब्द दिलेला आहे, म्हणजे यापैकी कोणतं विधान जे आहे ते अयोग्य विधान आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4. तर काळी मृदा नदीच्या खोऱ्यात पुन्हा जमा झाल्यावर ती अधिक खोल आणि अधिक जड असते, जी खरीप पिकांसाठी अधिक अनुकूल असते. हे जे विधान आहे हे विधान चुकीचं म्हणजेच अयोग्य असलेलं विधान आहे. यामध्ये 3 विधानं बरोबर आहेत. त्यापैकी कोणतं विधान बरोबर असणार आहेत पहा, म्हणजे बरोबर असणारे विधानं. अर्धशुष्क पठारावरील रेगूर कापसाची काळी मृदा ही चिकन माती, भरपूर लोह असलेले, आर्द्रता टिकून ठेवणारी आहे. महाराष्ट्रातील मृदा जी आहे ती अवशिष्ट आहे.
जी बेसॉल्ट पासून बनलेली आहे. आणि तिसरं बरोबर विधान आहे उथळ, मध्यम आणि अतिशय काळी मृदा ही मुख्यतः महाराष्ट्र राज्यात आढळते. वरील जे तीनही विधानं आहेत ते बरोबर आहेत आणि चौथं जे आहे ते चुकीचं विधान आहे. म्हणजेच आपलं उत्तर हे 4 क्रमांक आहे. तर पहा या ठिकाणी याच्याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. तर पहिला पॉईंट काय आहे, महाराष्ट्रातील मृदा अवशिष्ट आहे जी तलस्थित बेसॉल्ट पासून बनलेली आहे. दुसरं काय आहे तर उथळ, मध्यम आणि अतिशय काळी मृदा ही मुख्यतः महाराष्ट्र राज्यामध्ये आढळते. या ठिकाणी पहा तिसरा पॉईंट आहे अर्धशुष्क पठारावरील रेगूर कापसाची काळी मृदा ही चिकन माती, भरपूर लोह असलेली आणि आर्द्रता टिकून ठेवणारी असते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे अनेर धरण वन्यजीव अभयारण्य, अनेर डॅम वाईल्ड लाईफ सँक्च्युरी महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. या ठिकाणी सरळ सरळ पहा वन्यजीव अभयारण्य कोणतं आहे, आनेर धरण वन्यजीव अभयारण्य हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर महाराष्ट्र या राज्यामध्ये स्थित आहे. पण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक 3 धुळे या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पहा आनेर धरण वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्र राज्यामध्ये धुळे या जिल्ह्यातील शिरपूर या तालुक्यामध्ये स्थित आहे. हे अनेर नदीवर असलेल्या धरणाजवळ सुमारे 83 चौरस किलोमीटर असणारं क्षेत्र आहे. अनेर ही तापी नदीची उपनदी आहे आणि अनेर धरण वन्यजीव अभयारण्य नाशिक प्रशासकीय विभागामध्ये मोडते. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे एक देश एक निवडणूक या विधेयकासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष कोण आहेत. हा प्रश्न जो आहे हा आपल्याला करंट अफेअर्स 2024चा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मित्रांनो प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. एक देश एक निवडणूक या विधेयकासंदर्भात स्थापन करण्यात आलेली जी संयुक्त संसदीय समिती आहे याचे अध्यक्ष आपल्याला विचारलेले आहेत आणि ते जे अध्यक्ष आहेत ते आहेत पहा भर्तहरी मेहताब हे त्याचे अध्यक्ष आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. याच्याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स पहा तर 20 डिसेंबर 2024 रोजी एक देश एक निवडणूक या संदर्भातील 2 विधेयके संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव संमत करण्यात आला होता. या समितीमध्ये 39 सदस्य असणार आहेत. त्यामध्ये लोकसभेचे 27 तर राज्यसभेचे 12 सदस्य समाविष्ट असतील. भाजपाचे नेते जे आहेत पहा भर्तहरी मेहताब या समितीचे ते अध्यक्ष असतील. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे जगातील प्राण्यांच्या एकूण प्रजातींपैकी डॅश अधिक प्रजाती भारतामध्ये आहेत. म्हणजे जगातील प्राण्यांच्या एकूण जेवढ्या काही प्रजाती आहेत त्यांच्यापैकी कितीपेक्षा जास्त प्रजाती ह्या आपल्या भारतामध्ये सध्या उपलब्ध आहेत किंवा सध्या राहतात. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 तर 7.5% म्हणजे 7.5% जास्त प्रजाती ह्या आपल्या भारतामध्ये आहेत. कशाच्या तर एकूण जगातील प्राण्यांच्या एकूण प्रजातींपैकी 7.5% जास्त प्रजाती ह्या एकट्या भारतामध्ये येतात. आणि भारतातील जो पश्चिम घाट आहे हा जैवविविधतेसाठी ओळखला जातो. जगातील प्राण्यांच्या एकूण प्रजातींपैकी 7.5% जास्त अधिक प्रजाती ह्या आपल्या देशामध्ये आढळतात. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे वांशिक भेदभावाविरुद्ध लढण्यासाठी महात्मा गांधींनी नेटाल काँग्रेसची स्थापना केव्हा केली. पहा वंशिक भेदभावाविरुद्ध लढण्यासाठी महात्मा गांधींनी एक काँग्रेस पक्ष म्हणजे नेटाल काँग्रेस पक्ष जो आहे याची स्थापना केली होती. तर ती कोणत्या वर्षी केलेली आहे आणि ही जी स्थापना आहे ही 1895 या वर्षी करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. याचे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्या पॉईंट्समध्ये पहा तर वंशिक भेदभावाविरुद्ध लढण्यासाठी महात्मा गांधीजींनी 1895 साली नेटाल काँग्रेसची स्थापना केली. यामध्ये अब्दुल्ला हाजी अहमद झवेरी तसेच दादा अब्दुल्ला यांचे पहिले अध्यक्ष होते. नेटाल भारतीय जे काँग्रेस आहे हे दक्षिण आफ्रिकेतील एक महत्त्वाचा पक्ष होता. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे खालीलपैकी कोणत्या मराठी संताने भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिलेला आहे. पहा भावार्थ दीपिका हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे. आतापर्यंत आपल्याला TCSने हा प्रश्न 8 वेळापेक्षा जास्त विचारलेला आहे आणि जी आपली पोलीस भरती होते त्यामध्ये जवळपास हा प्रश्न आपल्याला 45 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे. भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला तर भावार्थ दीपिका हा संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला ग्रंथ आहे. पर्याय क्रमांक 4 तर यामध्ये पहा भावार्थ दीपिका हा ग्रंथ ज्ञानेश्वरांनी लिहिला आहे. इसवी सन 1290 साली प्रवरा नदीच्या काठावरील नेवासे या गावातील मंदिरात एका खांबाला टेकून भगवद्गीतेवरील ज्ञानेश्वरांनी जे भाष्य केलं त्यालाच ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका असं म्हटलं जातं. यामध्ये एकूण 18 अध्याय दिलेले आहेत.
संत ज्ञानेश्वरांचे अजून काही महत्त्वाचे जे ग्रंथ आहेत त्यामध्ये पहा अमृतानुभव, चांगदेव पासष्टी आणि हरिपाठ हे त्यांचे महत्त्वाचे असणारे ग्रंथ आहेत। यावरती मित्रांनो आपल्याला 3 पद्धतीने प्रश्न विचारले जातात। पहिला प्रश्न असा विचारला जातो की खालीलपैकी कोणता ग्रंथ संत ज्ञानेश्वरांचा आहे आणि त्यामध्ये सर्वात जास्त ग्रंथ जो आहे महत्त्वाचा तो अमृतानुभव हा ग्रंथ जास्त करून दिलेला असतो। दुसरा प्रश्न असा विचारला जातो की भावार्थ दीपिकेला अजून कोणत्या नावाने ओळखलं जातं, तर भावार्थ दीपिका या ग्रंथाला ज्ञानेश्वरी म्हणून देखील ओळखलं जातं आणि ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला, तर संत ज्ञानेश्वर हे आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 17 आहे, साधारणपणे भारतात एक सामान्य वित्तीय वर्ष डॅश पासून ते डॅश पर्यंत असतं। पहा आपल्याला काय विचारले की वित्तीय वर्ष, त्याला आपण आर्थिक वर्ष म्हणतो। तर आपल्या भारतामध्ये आर्थिक वर्ष जे आहे, आपण लक्षात ठेवा भरपूर लोक जे आहेत 31 मार्च म्हणतात किंवा मार्च एंड असं म्हटलं जातं। तर मार्च एंड म्हणजे काय, तर मार्च हा जो महिना आहे हा वित्तीय वर्षाचा शेवटचा महिना असतो। म्हणजेच काय, तर शेवटचा महिना झाल्याच्या नंतर नवीन जो महिना सुरू होतो तो असतो पहा एप्रिल। म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च यामध्ये आपल्या देशामध्ये वित्तीय वर्ष किंवा आर्थिक वर्ष म्हटलं जातं। या प्रश्नाचं उत्तर काय होईल, पर्याय क्रमांक 4 1 एप्रिल ते 31 मार्च हे वित्तीय वर्ष आपले असतं भारतामध्ये। आणि वित्तीय वर्ष हे जे आहे हे 12 महिन्यांचा कालावधी आहे, जे कंपन्या आणि कार्यसंस्थांनी वित्तीय विवरण, अंदाजपत्रक आणि उद्दिष्टे दाखल करण्यासाठी किंवा विश्लेषण करण्यासाठी अहवाल देण्यासाठी स्वीकारण्यात आलेलं जे वर्ष आहे ते असतं 1 एप्रिल ते 31 मार्च। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी होती? मित्रांनो हा प्रश्न आपल्याला आतापर्यंत 6 ते 7 वेळा विचारण्यात आलेला आहे। छत्रपती शिवरायांवरती खूप सारे प्रश्न विचारले जातात, त्यांच्यावरती डीप मध्ये आपण एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत। म्हणजे त्यांच्या जन्मापासून तर पार त्यांच्या मृत्यूपर्यंत जेवढे काही त्यांच्यावरती आवश्यक असणारे प्रश्न आतापर्यंत विचारलेले आहेत किंवा एक प्रकारे आपण त्यांची जीवनगाथा म्हणू शकतो, तर हे पूर्णपणे एका व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तर या ठिकाणी प्रश्न काय विचारले की खालीलपैकी कोणता किल्ला असा आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेली जी स्वराज्य आहे त्याची पहिली राजधानी म्हणून ओळखला जातो, आणि या किल्ल्याचं नाव आहे ऑप्शन क्रमांक 1 तर राजगड हा जो आहे ही स्वराज्याची पहिली राजधानी होती। पहा पुणे जिल्ह्यामध्ये स्थित असणारा डोंगरी किल्ला आहे राजगड। पूर्वी त्याला मुरुमदेव या नावाने ओळखलं जात होतं आणि हा किल्ला जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीत सुमारे 26 वर्ष मराठा साम्राज्याची पहिली राजधानी म्हणून ओळखला जातो। त्यानंतर राजधानी रायगड या किल्ल्यावर हलवण्यात आली होती। म्हणजे सर्वात पहिलं जे आहे ही राजगड ही स्वराज्याची राजधानी होती आणि त्यानंतर राजगडावरून ती रायगडावरती नेण्यात आली। लक्षात ठेवा। आणि यावरती अजून एक प्रश्न विचारण्यात आला होता की राजगडाचं पूर्वीचं नाव काय आहे, तर मुरुमदेव हे जे आहे हे राजगडाचं पूर्वीचं नाव होतं। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने वा केंद्रशासित प्रदेशाने दलित विद्यार्थ्यांसाठी परदेशात मोफत शिक्षणासाठी आंबेडकर शिष्यवृत्ती जाहीर केली आहे? हा जो प्रश्न आहे हा थोडासा महत्त्वाचा आहे। खालीलपैकी असं कोणतं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश आहे की ज्या ठिकाणी दलित विद्यार्थ्यांसाठी परदेशात मोफत शिक्षणासाठी आंबेडकर शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप जी आहे ती जाहीर केली होती? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर दिल्ली या केंद्रशासित प्रदेशामध्ये। आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दलित विद्यार्थ्यांसाठी परदेशात मोफत शिक्षणासाठी आंबेडकर शिष्यवृत्ती जी आहे ती जाहीर केली होती। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे, भारतातील हवामानाचे वर्णन मुख्यतः मान्सून प्रकारचे असे केले जाते। मान्सून हा शब्द डॅश या मौसम शब्दापासून घेतला आहे ज्याचा अर्थ होतो ऋतू। तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न काय विचारला आहे की मान्सून हा जो शब्द आहे हा कोणत्या शब्दापासून घेतलेला आहे, तर मौसम या शब्दापासून घेतलेला आहे। पण यामध्ये मौसम हा जो शब्द आहे हा शब्द कसा आहे आणि याचा अर्थ काय होतो, तर ऋतू असा होतो। लक्षात ठेवा मौसम हा जो शब्द आहे हा अरबी शब्द आहे। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। भारतातील हवामानाचं वर्णन हे मुख्यतः मान्सून प्रकारचं आहे असं केलं जातं आणि मान्सून हा शब्द अरबी शब्द असणारा मौसम जो आहे या शब्दापासून घेतला गेला आहे, त्याचा अर्थ होतो पहा ऋतू। पर्याय 4 आपलं उत्तर होईल।
तर मित्रांनो, हे होते पहा महत्त्वाचे 20 वनरक्षक भरतीवर विचारण्यात आलेले प्रश्न। यामध्ये काही प्रश्न करंट अफेअर 2024 आणि 25 चे देखील आपण घेतलेले आहेत। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज हे पाहायला मिळतील आणि येणाऱ्या जेवढ्या काही सरळ सेवा भरती असणार आहेत त्यासाठी खूप महत्त्वाचे हे व्हिडिओ ठरणार आहेत। प्रत्येक व्हिडिओची PDF जर डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी आपल्या टेलिग्राम चॅनलला जाऊन जॉइन करा, त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। जे आपलं मराठी नोकरीचं व्हेरीफाईड चॅनल आहे त्याला जाऊन आपण जॉइन करायचं आहे। आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।